उपराजधानीमधील मल्टीमॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ परिसरात असलेलं पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क येत्या 9 मार्चपासून उत्पादनासाठी सज्ज होणार आहे। या मेगा फूड पार्कची पायाभरणी सप्टेंबर 2016 मध्ये झाली होती। आता हे पार्क फळे आणि भाजीपाला प्रक्रियेचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे। हे फूड पार्क विशेषतः संत्री, गोड लिंबू, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांच्या प्रक्रियेसाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे। यामध्ये दररोज 800 टन फळांवर प्रक्रिया करून रस सांद्रता, लगदा, पेस्ट आणि प्युरी तयार केली जाणार आहे। यासोबतच आंबा, पेरू, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सफरचंद, नाशपाती, टोमॅटो आणि गाजर यासारख्या उष्णकटिबंधीय फळांवरही प्रक्रिया केली जाईल। आतापर्यंत यामध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। या फूड आणि हर्बल पार्कबद्दल अधिक माहिती देताना पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंगबद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंगही चालवण्याचा विचार असल्याचं, आम्ही या ठिकाणी जेवढा संत्रा शेतकऱ्यांकडून आणला जाईल तो सर्व घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या फूड पार्कमध्ये रोज 800 टन संत्रा लागणारच आहे। शिवाय त्यापेक्षा जास्त संत्रा प्रतिदिन आला तरी त्याचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले। नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। पुढे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की आम्ही बी आणि सी दर्जाचे छोट्या आकाराचा संत्रा घेणार आहोत, त्यामुळे लोकांना ए ग्रेडची संत्री बाजारातून खायला मिळतील। संत्र्याचा फक्त रस काढण्यासाठी वापर होणार नाही, तर संत्र्याची साल आणि लगद्याचा वापरही इतर उत्पाद करण्यासाठी करणार आहोत। दरम्यान फूड आणि हर्बल पार्कमुळे 10,000 लोकांना प्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळेल असे प्रयत्न राहणार आहे। स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंगबद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंगही चालवण्याचा विचार असल्याचं बाळकृष्ण शास्त्री यावेळी म्हणाले।